रंगीत पारंपरिक साडयो घालून हातीन दोणे घेऊन वडा सकयल प्रार्थना करून शेकड्यांनी चलून आयिल्ली ही परंपरा तेंच्यांनी जिवी दवरल्या। ताच्या भोवतणी धागे कित्याक बांधता आणि ह्या सोबीत उत्सवाक जल्म दिवपी कथा खंयची? भारतान हजारांनी लग्न जाल्ली बायलां वडपौर्णिमा खूप उत्साहान मनयतात। रंगीत पारंपरिक साडयो घालून हातीन दोणे घेऊन वडा सकयल प्रार्थना करून शेकड्यांनी चलून आयिल्ली ही परंपरा तेंच्यांनी जिवी दवरल्या। पण बायलां ह्या वडाची पूजा कित्याक करता असो तुमकां केन्ना प्रश्न पडला? ताच्या भोवतणी धागे कित्याक बांधता आणि ह्या सोबीत उत्सवाक जल्म दिवपी कथा खंयची हे आयज आमी जाणून घेऊया। वटपौर्णिमेचा सण आला, मंगल दिवस उजाडला। सौभाग्याच्या या वेलीला प्रेमाचा गंध दरवळला। वडाच्या पवनछायेखाली प्रार्थना अंतरी दाटली। 7 जन्मांच्या नात्याला श्रद्धेची गाठ बांधली। नववारीचा साथ चढवून हळदी कुंकू भाळी, हातामध्ये पूजेचे ताट, ओवाळणी प्रेमाची न्यारी। वटवृक्षेला फेरे घालून मनोभावने वंदन केले। पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे हात जोडले। सावित्रीच्या अढळ निष्ठेचा आज पुन्हा स्मरतो वारसा। यमालाही जिंकून आणला प्रेमाचा तो दीप उजळसा। त्याग, समर्पण, विश्वासाची शिकवण देते कहाणी। वटपौर्णिमेच्या या पूजेमध्ये नात्यांची फुलते बागणी। पती हा केवळ परमेश्वर नव्हे, सोबती जीवन प्रवासाचा। सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी आधार असतो श्वासाचा। एकमेकांच्या प्रेमामधूनही संसार फुलतो सुंदर। विश्वासाच्या या धाग्याने नाते होते अधिक पवित्र। रंगीबेरंगी स्वप्ने घेऊन सजली आज घरदारी। मंगल गीतांच्या सुरामधून भरली आनंदाची पखरण सारी। वटपौर्णिमेच्या शुभक्षणी एकच मागणे अंतरी, अखंड राहो प्रेम आपुले जन्मोजन्मी सोबत करी। वटपौर्णिमेचा सण आला, मंगल दिवस उजाडला। सौभाग्याच्या या वेलीला प्रेमाचा गंध दरवळला। वडाच्या पवनछायेखाली प्रार्थना अंतरी दाटली। 7 जन्मांच्या नात्याला श्रद्धेची गाठ बांधली। आई किती खराब गे सकाळी आता वटपौर्णिमेक किती करता तू? आता कितली वर्षा करता हो उत्सव तू? लगीन झाल्या उपरांत किती खराब असता सकाळी? सकाळी हय उपवास करता? उपास करतो मागो हा आणि मागीर न्हान धुवन सगळें करून वडाची पूजा करूंक जायी। हा. दोणे भरूंक जाये, हाडूंक ओके. जाये हा आणि वडाची पूजा करूंक जायी हा आणि मागीर फेरे घालूंक जाये। फेरे घालूंक जाय। 7 फेरे घालतात? 5 फेरे घालचे, 7 हा, घालचे, घालतात. तुका जाता तितले घाल। हा तुका आता जेन्ना तू लग्न झाली पळय तेन्ना तुका एकदाय चुकोंक ना अशी काय अडचण येवंक ना? येता अडचणी येतात। मागीर तुका कितें दुःख बी दिसता गे आई? दुःख दिता चुकली म्हणून काहीतरी पूजा? दुःख दिसता तुका? चुकली एका वर्सा आपली पूजा म्हणून? जाता। आणि आई कितें कितें दवरता प्रसाद? कितें कितें असता? अनस बोलचे, हा अननस, गोरो, हा वाटाणे, हा. केळचे तेपचे, हा. नाल्लाचे, ओके आणि केळे, हा अननस, केळे, हा म्हणजे फळां कितें कितें आहा ती? 5 फळां घालपाची। ओके आणि मागीर जेवण केन्ना तुमकां आई? जेवण सांजे घेवपाचें। सांजे आता दनपारां काय ना? ना दनपारां कितें खावपाचें, खावपाचे? हा फळ खावपाचे। हा शीत बीत असले काय ना? मी सकाळी उठून सगळे धुता पुसता हम्म, आणि सगळे फळा बिळा कापता सगळे हम्म, आणि हे करता सगळे दोणे बिणे भरता। हा, म्हणले की आम्ही देवा वडाकडे देवडाची पूजा केली। सगळे दूध पाणी घालून सगळे हाडून उजवाती अगरबत्ती लावन आणि सगळे आमचे सगळे 4 बायलांक आम्ही सगळे कपलाक लायता आणि द्रोण दिता। ओके आता हांगासर समज वड आसा, समज वड नसलो जाल्यार मागीर कितें वड करता? नसल्यार आम्ही घरान वडाची खाणी पूजा खाणी. लावन आम्ही पूजा करता। पूजा करता पहिले आम्ही घरान पुसताली, घरान मागीर पुजता? आता सगळी बायलां म्हणून आम्ही वडाकडे या ओके. आम्ही वडाकडे करता आम्ही। आता समज हे वड ना समज जाल्यार एखादो तुम्ही कितें संकल्प करतले एखादी वड लावपाचो आणि मागीर झाड तयार जावं असो कितें वडाची झाड रोखडी तयार जाता। तयार जाता? हा. पण तुम्ही केन्ना अशें लावपाचो प्रयत्न केला वट पौर्णिमे दीस एखादे वडाचे झाड लावप? ना तशें कितें अजून हे एकूच ना न्हू, येवंकूच ना. कणसेर आसा न्हू आमचो वड अजून आसा म्हणा, हा, पर्यंत बरें. पर्यंत आम्ही करते।
आणि सांगा आज वडाची पुनव सगळे सवासिनी वडाकडे येऊन पूजा करतात आणि गावापासून मागता आम्ही सगळे जण. वड म्हळ्यार वडाचे झाड आणि पौर्णिमा म्हळ्यार पूर्ण चंद्राच्या दिसाचो संदर्भ दिता. ह्या शुभ दिसा बायला व्रत करता, वडाची पूजा करता, कारण त्यांच्या घोवाच्या आणि कुटुंबाच्या भलायके खातीर. पूण वटपौर्णिमा विधी परसूय चड आसा. भारतीय पुराण कथेंतल्या एका प्रेरणादायी कथाकडे, जी कथा सत्यवान आणि सावित्रीची जावन आसा. माझे नाव प्राची पांडुरंग तिळदे. हांव पालयेचें. म्हाजी सेकंड वटपौर्णिमा. आयज फर्स्ट टायम हांव वास्को सेलिब्रेट करता. पयलीं हांवें पालया सेलिब्रेट केली. हो व्रत हांवें म्हाज्या घोवाचें दीर्घ आयुश्य लाभो म्हणून केला. सरस्वती नागा गडेकर. हांव वडाची पूजा करता म्हाज्या घोवा खातीर दीर्घ आयुश्य ताका मेळचें आनी वर्सान वर्सां ही म्हाका म्हाजें आयुश्य आसा सर म्हाका करूंक मेळची ही देवा कडेन विनंती करता. म्हजें नांव सिया केदार तोरसकर. म्हाजी लग्ना उपरांत पयली वटपौर्णिमा. आमी ही वटपौर्णिमा मनयतात कारण की आमच्या घोवाच्या बऱ्या आयुश्य आनी आरोग्या खातीर आनी आमी हांगासर 7 फेरे घेतात. साजरा करता. वर्सान वर्स आमी येता हांगासर वटपौर्णिमा साजरा करपाक. आमच्या घोवाक सगळें म्हणजे आयुश्यमान बरें हें जावं म्हणून आमी 7 फेरे काडटा आयज. आनी 7 जन्मी आमकां होच न्हवरो मेळ्ळो म्हणून आमी आयज पुजा करपाक आयिल्ली आसा. निवडायचं आज वटपौर्णिमा आमी साजरी करता बरें धमाकान. सगळी खूब मंडळी हांगा जमलेली आसा संतोशी माता देवळा कडेन. आनी आमी 7 जन्मी आमकां होच पती मेळूं दी अशें म्हणून आमी वडा कडेन मागता. आनी अशीच आमकां वर्सान वर्स अशेंच आमकां वटपौर्णिमेची पुजा करूं दी अशें मागता देवा कडेन.
हांव रिमा शेटये पणजेच्यान आयला. आयज आमी सगळे हांगा सवाशिणी वटपौर्णिमा साजरी करता पुनवेच्या दिसा. सो आयज वट सावित्रीचो हांव सगळ्यांक हुनहुनीत परबी दिता की आयज आमची मोठ्या व्हडा संख्येन हांगासर वटपौर्णिमा साजरी करता. सो वडाचें महत्व कितें आसा, वडाचे चड वटाचे वृक्ष आसा पळय ताका चड वर्सां ते उरता. तशेंच आमी आमच्या घोवा कडेन आमी दीर्घ आयुश्य मागता की जशी वड चड वर्सां चडान चड ताका ऑक्सिजन प्रोवायड करता इन द नेचर. आनी ताजे सायंटिफीक वे ताजे डिफरंट रिजन आसा की सायंटिफीक वे तो ऑक्सिजन क्रिएट करता आनी ताजे लायफ वडाचें वाडटा. तशें आमी ताज्या तळा मुळान जेन्ना आमी 7 प्रदक्षिणा काडटा तेन्ना आमचें लायफ वाडटा आनी आमी आमच्या घोवाच्या आयुश्याची ताजे कडेन प्रार्थना करता की तुमी जशे वृक्ष सगळ्याक सावळी दिता, ऑक्सिजन क्रिएट करता, तसो आमच्या घोवाक, आमच्या संवसाराक आमच्या उजवाड दिवं, आमच्या घरांनी उजवाड पडूं. जेन्ना आमचो घोव सुरक्षीत आसता तेन्ना आमी बायलां आमी प्रोटेक्ट आसता, सेफ आसता, सेक्युअर आसता. सो आमी आयज वटपौर्णिमेच्या सगळ्या बायलां सगळीं सवाशिणी हांगा जमलेली आसा आनी वडा पुनवेची आमी उमेदीन सकाळी उठून तयारी करून बरी न्हेसून आमी हांगा वटाची पुजा करूंक आयिल्ली आसा. तेन्ना सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा. माझे नाव रमा रमाकांत गांवस. हांव पणजे शांतीनीच रावता. हांव 10 वर्सां जाली हांगा वडाकडे येता. माझ्या घोवा खातीर हांव माझ्या वटाची दीर्घ आयुश्य लाभो हीच इच्छा करून हांव देवा कडेन मागता. आज म्हजो घोव बरो ना, ताका तेणीच बरें सांबाळपाचो, इतले देवा कडेन मागता. वटी म्हणून आमी नवऱ्याक लागून करता, म्हणजे घोवाक लागून करता. घोवाचे आमकां दीर्घ आयुश्य लागूंक जाय म्हणून आमी करता. ताका आमी फळां, आंबा, 4-5 तरेची फळां, चणे, म्हणजे अंचीचे पेड मिळून सगळे दिवन देवाची प्रार्थना करता. त्यांचे पयलीं पण हांगा भटाकडे येवपाक जाय, भटाकडे सगळे दिवन त्याची पूजा करपाक जाय, मागीर दरे घालपाक जाय. कितली मरी येता, 7 मरी येता, 21 मरी येता, तसं काय ना. 108 मरी येता. आपल्या मनान हा न्हू कितली मरी येता. ना अमके मारपाक 7च्या वयर 7, 21 अशी 108 मारपाची, 51 मारपाची, जाय ते मारपाची, आपल्या मनाची इच्छा. आणि हातून अशें आसा की होच नवरो तुमकां परत मेळो ही इच्छा हय तीच आमच्या देवाकडे मागणी असता. सो माझा आज उपवास आहे आणि माझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लागो म्हणून हा व्रत करते. आणि वडाला 5 फेरे किंवा 7 फेरे दोऱ्यांनी प्रदक्षिणा केली. महाभारताच्या मतान सावित्री ही बुद्धवंत धीर राजकन्या आशिल्ली. लग्नाची वेळ आयिल्ली तेन्ना तिने आपल्या आवय बापय वांगडा वनवासान रावपी उद्दात आणि सद्गुणी राजकुंवर सत्यवानाक निवडलो. पूण एक समस्या निर्माण झाली. लग्ना पयलीं ऋषींनी एक वेदनादायक भविष्य उक्तायले. तिंच्यांनी सांगले तांच्या लग्नाक सारखे 1 वर्स जाले उपरांत सत्यवानाक मरण येतले. हे जाणून लेगीत सावित्रीन आपलो निर्णय बदललो ना. तिचो मोग आणि विश्वास भय परस चड घट आशिल्लो. सत्यवान हाचे कडेन लग्न जावन तिणें आपले नशीब धैर्यान मान्य केले. जशे जशे ताच्या मरणाचो दीस लागीं पावले तशे सावित्रीन खर उपास पाळ्ळो आणि आपलो वेळ प्रार्थना आणि ध्यानान घालताली. ताच्या उपरांत तो दीस उजवाडलेलो ज्या दिसा सत्यवानाक मरण येवपाचें आशिल्लें. सत्यवान रानान लाकूड एकठांय करपाक गेल्लो आणि सावित्री ताच्या वांगडा आशिल्ली. आणि अचानक वडाच्या झाडा सकयल काम करतना सत्यवानाक अचकीत तो कोसळ्ळो. तेन्नाच सत्यवानाचो जीव घेवपा खातीर मरण देव यम प्रगट जालो. चडशे लोक नशीब मान्य करतले आशिल्ले पूण सावित्रीन दुसरोच मार्ग वेचलो. घोवाचो जीव व्हरतना ती यमाच्या फाटल्यान गेली. यमान तिका परत परत वचपाक सांगले पूण सावित्री ताच्या कुशीक चलत रावली. ती प्रज्ञा, नम्रता आणि अखंड भक्तीन यमाकडे उलयत रावली. तिच्या बुद्धी आणि निश्चयाचेर खोलायेन प्रभावित जाल्ल्या यमान तिका वरदान दिवपाचे थारायले. सावित्रीन पयलीं आपल्या कुड्ड्या सासऱ्याची नदर आणि राज्य परतून मेळचे अशें मागले. यमान ते मान्य केले. ताच्या उपरांत तिने आपल्या आवय बापायक समृद्धी आणि सुख मागले. परतून यमान ती इच्छा पुराय केली. निमणे सावित्रीन सत्यवानाच्या लग्नांतल्यान आपल्याक भुरग्याचो आशिर्वाद मेळचो अशें मागले. विचार करिनासतना यमान तीवय इच्छा पुराय केली. पूण खिणा उपरांत
सत्यवान जितो ना जाल्यार असो आशिर्वाद अशक्य आसतलो हे यमांक जाणून आयले. स्वताच्या वचनांक बांधून यम हाणें सत्यवानाचो जिवीत परतून दिले. तिच्या धैर्य, बुद्धी आणि अखंड भक्ती वयर सावित्री मरणाचेरूय जैत मेळयले. अशें म्हणटात ही असामान्य घडणूक एका वटा झाडा सकयल जाल्ली. हाका लागून आयज लेगीत बायलां वटपौर्णिमे वेळार वडाची पुजा करतात. काळा प्रमाण परंपराचो विकास जावं येता, पूण वटपौर्णिमेचें सार तशेंच उरता. विश्वास, त्याग, समजूत आणि परस्पर आदर हाचेर घट्ट नातें बांदतात. आयज जायत्यो बायलां फकत धार्मीक परंपरा म्हणून न्हय, तर आपल्या कुटुंबा कडेन आणि प्रिय व्यक्ती कडेन आशिल्ल्या बंधनाचो उत्सव म्हणून मनयतात. वटसावित्रीचा हा जो सण आपण साजरा करतोय तो आम्ही हिंदू धर्मामध्ये ह्याला सौभाग्याचं सण असं मी म्हणतो, उत्सव म्हणतो. आणि त्यासाठी आम्ही वडाची पूजा करतो. या ज्या सौभाग्यवती आहेत, विवाहित बायका आहेत, त्या येऊन इकडे काय करतात, वडाची सागर संगीत पूजा करतात आणि वडाच्या झाडाला देव मानून त्याच्याकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी आहे की हे जे आपले वड, पिंपळ ही जी आपली झाडं आहेत, ही आपली पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत. त्यामुळे त्यांचं जतन करणं हे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने पण त्याचं महत्व आहे. त्याच्या वडाच्या झाडाखाली आपण आल्याने आपल्याला ऑक्सिजन पण चांगल्या प्रकारे मिळतो आणि त्याचं आपण नेहमी जतन करून ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर आयज वटपौर्णिमा आणि आयच्या दिसा आम्ही वडाची पूजा करता आणि 7 फेरी घालता. कारण आमकां सगळ्यांक खबर आसली की सत्यवान सावित्री हिची ही स्टोरी आसा. कारण तेणे प्राण जे आसा सत्यवानाचे ते यमा कडल्यान हाडलेले आसा आणि ही जी घटना आसा ही ज्या पासून जाल्ली आसा तेन्नाच्यान हे वटपौर्णिमा हो सण आमी साजरो करता. कारण हेचे इतलेच ध्येय की बाबा आमकां 7 जन्मी होच पती मेळचो, ही आमची हे आसा. वटपौर्णिमे दीस आमी जे वायन आसा ते सगळ्या सौभाग्याचे सौभाग्यवतींक आमी दिता आणि हेतून आमी 5 फळां घालतात. खंयचीय 5 फळां घातल्या जाता, पण शक्यतो ह्या सिजनान पणस मेळटा, आमी मेळटा, सो अननस घालता, केळी घालतात आणि वटाणे आसा ते घालता. आणि मेन जे हे वायन आसा पळय ते 5 जे पिड्डूके आसा पळय ते आसता ते इम्पॉर्टंट आसा. सो हे आमी सगळे एकामेकांक दितात त्या दिसा. वटपौर्णिमेचा सण आला, मंगल दिवस उजाडला. सौभाग्याच्या या वेलीला प्रेमाचा गंध दरवळला. वडाच्या पवनछायेखाली प्रार्थना अंतरी दाटली. 7 जन्मांच्या नात्याला श्रद्धेची गाठ बांधली. नववारीचा साथ चढवून हळदी कुंकू भाळी. हातामध्ये पूजेचे ताट, ओवाळणी प्रेमाची न्यारी. वटवृक्षेला फेरे घालून मनोभावने वंदन केले. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे हात जोडले. सावित्रीच्या अढळ निष्ठेचा आज पुन्हा स्मरतो वारसा. यमालाही जिंकून आणला प्रेमाचा तो दीप उजळसा. त्याग, समर्पण, विश्वासाची शिकवण देते कहाणी. वटपौर्णिमेच्या या पूजेमध्ये नात्यांची फुलते बागणी. पती हा केवळ परमेश्वर नव्हे, सोबती जीवन प्रवासाचा. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी आधार असतो श्वासाचा. एकमेकांच्या प्रेमामधूनही संसार फुलतो सुंदर. विश्वासाच्या या धाग्याने नाते होते अधिक पवित्र. रंगीबेरंगी स्वप्ने घेऊन सजली आज घरदारी. मंगल गीतांच्या सुरामधून भरली आनंदाची पखरण सारी. वटपौर्णिमेच्या शुभक्षणी एकच मागणे अंतरी.
अखंड राहो प्रेम आपुले जन्मोजन्मी सोबत करी. वटपौर्णिमेचा सण आला, मंगल दिवस उजाडला. सौभाग्याच्या या वेलीला प्रेमाचा गंध दरवळला. वडाच्या पवनछायेखाली प्रार्थना अंतरी दाटली. 7 जन्मांच्या नात्याला श्रद्धेची गाठ बांधली. कशे केला तुम्ही आयज विधी? आयज वटपौर्णिमा. आयज आमी सकाळी उठून न्हाण धुवन सगळी तयारी केल्या. पयलीं फ्रुट्स बीन द्रोण भरपाचे बीन सगळे केले आनी न्हाण धुवन आमी सगळी येयली वडार आनी वडान येवन आमी विधिवत पुजा केली. कित्या खातीर ही वटपौर्णिमा करता वटपौर्णिमा साजरी? कित्याक तर सावित्रीन आपल्या घोवाचो प्राण यमा कडल्यान हिरावून घेतलेलो तो वडापणा आनी तेन्ना तेणी प्राण हिरावून घेतलो आनी ती हिरावून घेतलो म्हणून सगळी बायलां वडान येवन ह्या दिसा पुजा करता वटपौर्णिमेची. वट म्हटल्या कडे वड हो आमकां ऑक्सिजन दिता, बऱ्यापैकी ऑक्सिजन दिता. आणि आता खंयचो विकास करतले, खंयचे रोड रूंद करतले जाल्यार हे वड कापले वयतात. अशे नवीन वड बी लावपाची कितें तुमची संकल्पना महिलांची आसा? आमची आसा. आमकां जर कोणी सांगले की तुमी लाया, आमी खंय लावपाक तयार आहा आनी आमकां आवडटा आनी आमकां जाय ऑक्सिजनाक लागून. माझी पहिलीच वटपौर्णिमा सांगता बरें दिसता म्हाका ओके. कितें न्यू अशें. वटपौर्णिमा म्हणटा कडेन मायरसून कितें येता तुका? वजे बी तसले कितें येता भितर? कितें आयटम असतात? फ्रुट्स बी आसता, पेड आसता ते, मणी आसता, ओके. फुलां आनी कापड बी. आयज जायत्यो बायलां फकत धार्मीक परंपरा म्हणून न्हय तर आपल्या कुटुंबा कडेन आनी प्रिय व्यक्ती कडेन आशिल्ल्या बंधनाचो उत्सव म्हणून मनयतात. पौराणिक कथा, संस्कृताय व परंपरेच्या नदरेंतल्यान पळयल्यार वटपौर्णिमा आपल्या कालबाह्य संदेशान दर वर्सा लाखांनी लोकांक प्रेरणा दिवपाक लागल्या. खरी भक्ती, धैर्य, करुणा आनी अखंड श्रद्धेन घर जाता. वटपौर्णिमा मनोवपी सगळ्यांक शांती, सूख, भलायकी लाभो अशीच म्हाजी कामना आसा. देव बरें करूं.